सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित रेणुका हायस्कूल सातारा परिसर औरंगाबाद. मी सहशिक्षक श्री हराळे MP. विषय इतिहासमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. वर्ग 10वी, लेक्चर नंबर 29. टॉपिक नेम मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास या पाठाचा उर्वरित भाग आज आपण अभ्यासणार आहोत. तर यामध्ये सुरुवातीला माहिती आहे का तुम्हाला प्रश्नचिन्ह. महाभारत या महाकाव्यातील घटना घेऊन तत्कालीन ब्रिटिश साम्राज्यशाहीवर सूचक टीका करणारे कीचकवध हे नाटक खाडिलकर यांनी लिहिले. कीचकवध नावाचे नाटक खाडिलकर यांनी लिहिले. कीचकवधातील द्रौपदी म्हणजे असहाय्य भारतमाता. कीचकवधातील द्रौपदी म्हणजे असहाय्य भारतमाता. युधिष्ठिर म्हणजे मवाळ पक्ष भीम म्हणजे जहाल पक्ष आणि कीचक म्हणजे सत्तांध व्हाईसराय लॉर्ड कर्झन. अशा रूपकात प्रेक्षक हे नाटक पाहत आणि त्यांच्या मनात ब्रिटिश साम्राज्यशाहीबद्दल चीड निर्माण होई. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे की मराठी रंगभूमीच्या पडत्या काळात आचार्य अत्रे यांच्या साष्टांग नमस्कार, उद्याचा संसार, घराबाहेर यासारख्या लोकप्रिय नाटकांनी रंगभूमीला सावरण्यास मदत केली. की आचार्य अत्रे यांनी साष्टांग नमस्कार, उद्याचा संसार, घराबाहेर यासारख्या लोकप्रिय नाटकांनी रंगभूमीला सावरण्यास मदत केली. अलीकडच्या काळात झालेली वसंत कानेटकर यांचे रायगडाला जेव्हा जाग येथे ओसळला मृत्यू, जय तेंडुलकर यांचे घाशीराम कोतवाल, विश्राम बेडेकर यांचे टिळक आणि आगरकर इत्यादी नव्या धर्तीची नाटके प्रसिद्ध आहेत. त्यानंतर पुढचा मुद्दा विविध विषयावरील नाटके व नाट्यप्रकारांच्या आविष्कारांमुळे मराठी रंगभूमी समृद्ध झाली. नाट्यकलावंत म्हणून गणपतराव जोशी, बालगंधर्व तथा नारायणराव राजहंस, केशवराव भोसले, चिंतामणराव कोल्हटकर, गणपतराव बोडस इत्यादींची नावे अग्रक्रमाने घेतली जातात. त्यांची मराठी नाटके मोकळ्या पटांगणात होत असत आणि त्यांची जी नाटके आहेत ती मोकळ्या पटांगणात होत असत. म्हणजे शाळेसमोरील जे मोकळं मैदान असेल किंवा बाजारतळ, तर अशा या मोकळ्या पटांगणात त्यांची नाटके होत असत. ब्रिटिशांनी प्रथम मुंबईत प्ले हाऊस, रिपन, व्हिक्टोरिया ही नाट्यगृहे बांधली. ब्रिटिशांनी जाता काही सुधारणा पण केलेल्या आहेत. त्यामध्ये प्ले हाऊस, रिपन, व्हिक्टोरिया ही नाट्यगृहे ब्रिटिशांनी बांधली. त्यानंतर हळूहळू मराठी नाटकांचे प्रयोगही बंदिस्त नाट्यगृहात होऊ लागले. त्यानंतर माहीत आहे का तुम्हाला ख्यातनाम म्हणजे प्रसिद्ध साहित्यकार वि. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांनी शेक्सपियरच्या किंग लिअर नाटकाच्या धर्तीवर लिहिलेले नटसम्राट हे नाटक खूप गाजले.
या नाटकातील शोकात्म नायक गणपतराव बेलवलकर हे पात्र शिरवाडकरांनी पूर्वीच्या काळी गाजलेले गणपतराव जोशी आणि नानासाहेब फाटक या नटश्रेष्ठांच्या व्यक्तिमत्वामधील रंगछटांची सरमिसळ करून निर्माण केले. पुढं आहे भारतीय चित्रपटसृष्टी. पुढचा मुद्दा भारतीय चित्रपटसृष्टी. त्यामध्ये चित्रपट हे कलात्मकता व तंत्रज्ञान यांचा संगम असलेले माध्यम आहे. चलचित्रपटांचा शोध लागल्यावर चित्रपट कलेचा जन्म झाला. यातून मूकपटांचे युग निर्माण झाले आणि सुरुवातीला मूकपटांचे युग निर्माण झाले. पुढे ध्वनिमुद्रण शक्य झाले, म्हणजे आवाज टेप होऊ लागला, ध्वनिमुद्रण करणे शक्य झाले आणि बोलपटांचे युग आले आणि अशा प्रकारे बोलपटांचे देखील युग आले. माहीत आहे का तुम्हाला चित्रपट प्रकार? त्यामध्ये व्यंगचित्रपट, त्यानंतर वार्तापट, अनुभवपट, प्रसिद्धीपट, बालचित्रपट, सैनिकी चित्रपट, शैक्षणिक चित्रपट, कथाचित्ती इत्यादी. तर हे चित्रपटांचे प्रकार आहेत. भारतात पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट तयार करण्याचा आणि प्रदर्शित करण्याचा मान महाराष्ट्राकडे जातो. भारतीय चित्रपटांची जननी अशी महाराष्ट्राची ख्याती आहे. भारतीय चित्रपटांची जननी अशी महाराष्ट्राची प्रसिद्धी आहे. भारतीय चित्रपटांच्या विकासात मदनराव माधवराव पितळे, कल्याणचे पटवर्धन कुटुंबीय आणि हरिश्चंद्र सखाराम भाटवडेकर उर्फ सावेदादा यांचे योगदान आहे. पुढे दिग्दर्शक गोपाळ रामचंद्र तथा दादासाहेब तोरणे आणि अप्र करंदीकर, एस.एन. पाटणकर, व्ही पी दिवेकर यांनी परदेशी तंत्रज्ञाचे सहाय्य घेऊन पुंडलिक हा कथापट 1912 मध्ये मुंबईत दाखवला. 1913 मध्ये दादासाहेब फाळके यांनी स्वतंत्र दिग्दर्शित 1913 मध्ये दादासाहेब फाळके यांनी स्वतः दिग्दर्शित केलेला आणि सर्व प्रक्रिया भारतात पूर्ण केलेला राजा हरिश्चंद्र हा चित्रपट मुंबई येथे प्रदर्शित केला. त्या पाठोपाठ मोहिनी भस्मासूर सावित्री सत्यवान हे मूकपट आणि वेरूळची लेणी व नाशिक आणि त्र्यंबकेश्वर ही तीर्थक्षेत्रे यावर फाळके यांनी अनुबोधपट तयार केले. इथून पुढे ऐतिहासिक आणि पौराणिक विषयावरच चित्रपट तयार करण्याची परंपरा सुरू झाली. चित्रामध्ये तुम्हाला सुरुवातीला दादासाहेब तोरणे दिसत आहे आणि दुसऱ्या चित्रामध्ये दादासाहेब फाळके दिसत आहेत.
सिने कॅमेरा तयार सिने कॅमेरा तयार करण्याचे पा की सिने कॅमेरा तयार करणारे आनंदराव पेंटर सिने कॅमेरा तयार करणारे आनंदराव पेंटर यांनी चित्रपट निर्मितीत रस दाखवला. त्यांचे मावस बंधू म्हणजे आनंदराव पेंटर यांचे मावस बंधू बाबूराव पेंटर तथा मिस्त्री यांनी 1918 मध्ये सह्याद्री चित्रपट काढला. सिंहगड हा पहिला ऐतिहासिक मूकपट. कल्याणचा खजिना, बाजीप्रभू देशपांडे, नेताजी पालकर हे ऐतिहासिक चित्रपट त्यांनी काढले. त्यांनी म्हणजे बाबूराव पेंटर यांनी काढले. त्याखेरीजी सावकारी पाश हा पहिला वास्तववादी चित्रपटही त्यांनी काढला. 1925 मध्ये बाजीराव मस्तानी चित्रपट काढणाऱ्या भालजी पेंढारकरांच्या ऐतिहासिक चित्रपटांमधून राष्ट्रीय विचारसरणीचा प्रसार होत आहे हे लक्षात आल्यावर ब्रिटिशांनी त्यावर काही निर्बंध लादले. त्यानंतर माहीत करून घ्या. पूर्वी चित्रपटगृहात चित्रपट सुरू होण्यापूर्वी अनुबोधपट व वृत्तपट दाखवले जात असत. त्यांच्या निर्मितीसाठी भारत सरकारने फिल्म्स डिव्हिजनची स्थापना केली. या अनुबोधपट आणि वृत्तपटांचा उपयोग लोकांच्या समाजप्रबोधनासाठी होई. त्यांची माहिती करून घ्या. त्यानंतर पुढे आहे की कमलाबाई मंगरुळकर. हे पहा, कमलाबाई मंगरुळकर या मराठीतील पहिल्या स्त्री चित्रपट निर्मात्या. कमलाबाई मंगरुळकर या मराठीतील पहिल्या स्त्री चित्रपट निर्मात्या. त्यांनी सावळा तांडेल आणि पन्नादाई कंसात हिंदी हे बोलपट तयार केले. की कमलाबाई मंगरुळकर यांनी सावळ्या तांडेल आणि पन्नादाई हे बोलपट तयार केले. 1944 मध्ये प्रभात कंपनीने काढलेला रामशास्त्री चित्रपट गाजला. पुढे 1944 मध्ये प्रभात कंपनीने काढलेला रामशास्त्री हा चित्रपट अत्यंत गाजला. स्वातंत्र्योत्तर काळात आचार्य अत्रे यांनी महात्मा फुले यांच्या जीवनावर नंतर विश्राम बेडेकर यांनी वासुदेव बळवंत फडके यांच्या जीवनावर चित्रपट काढला. दिनकर द पाटील यांनी धन्य ते संताजी धनाजी हा चित्रपट काढला. की दिनकर द पाटील यांनी देखील धन्य ते संताजी धनाजी हा चित्रपट काढला. प्रभाकर पेंढारकर यांचा बाल शिवाजी हा चित्रपट महत्त्वाचा होय. आणि प्रभाकर पेंढारकर यांनी सुद्धा बाल शिवाजी हा चित्रपट महत्त्वाचा चित्रपट त्यांनी काढला. त्यानंतर भारतीय चित्रपटांना आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थान मिळवून देणारा पहिला चित्रपट म्हणजे संत तुकाराम. हा चित्रपट पॅरिस येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाला. या चित्रपटात विष्णुपंत पांगनीस यांनी संत तुकारामांची भूमिका केली. त्यानंतर मराठी भाषेमध्ये ज्याप्रमाणे ऐतिहासिक चित्रपट बनवले गेले त्याचप्रमाणे हिंदी भाषेतही
अनेक ऐतिहासिक चित्रपट बनवले गेले. बघा, जसे मराठी भाषेमध्ये चित्रपट बनवले गेले तसे हिंदी भाषेमध्ये देखील काही चित्रपट बनवले गेले. स्वातंत्र्यपूर्व काळात बनवलेल्या हिंदी चित्रपटांपैकी सिकंदर, तानसेन, सम्राट चंद्रगुप्त, पृथ्वी वल्लभ, मुघल-ए-आझम इत्यादी चित्रपट इतिहासाचा आधार घेऊन बनवले होते. डॉक्टर कोटनीस की अमर कहाणी हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित होता. स्वातंत्र्य चळवळीवर आधारित आंदोलन झाशी की राणी हे चित्रपट महत्त्वाचे होत. बॉम्बे टॉकीज, त्यानंतर फिल्मिस्तान, त्यानंतर राजकमल प्रोडक्शन्स, RK स्टुडिओ, त्यानंतर नवकेतन इत्यादी कंपन्यांनी चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात भरीव कामगिरी केली. पहा की बॉम्बे टॉकीज, फिल्मिस्तान, राजकमल प्रोडक्शन, RK स्टुडिओज, त्यानंतर नवचेतन इत्यादी कंपन्यांनी चित्रपट निर्मिती क्षेत्रात फार मोठ्या प्रमाणावर भरीव कामगिरी केलेली आहे. त्यानंतर चला शोधूया आंतरजालांच्या मदतीने 1970 ते 2015पर्यंतचे ऐतिहासिक विषयांशी संबंधित मराठी चित्रपटांचा शोध घ्यायचा आहे की इंटरनेटवर ही माहिती विद्यार्थ्यांनी मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर 6.5 मनोरंजन क्षेत्रातील व्यावसायिक संधी आणि या मनोरंजन क्षेत्रात देखील काही व्यावसायिक संधी आहेत. रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रामध्ये इतिहासाच्या विद्यार्थ्यांना अनेक संधी उपलब्ध आहेत. त्यामध्ये पुढचा मुद्दा आहे नाटक. नंबर 1, नेपथ्य, वेशभूषा, केशभूषा, रंगभूषा इत्यादी तपशील अचूक असण्यासाठी संबंधित ऐतिहासिक काळातील चित्रकला, शिल्पकला, स्थापत्य या विषयांचा सखोल अभ्यास असणाऱ्या जाणकारांना कला दिग्दर्शनाचे नियोजन करता येते किंवा त्यासाठी सल्लागार म्हणूनही काम करता येते. नंबर 2, संवाद लेखनाच्या प्रक्रियेत लेखक आणि लेखकांचे सल्लागार म्हणून भाषा आणि संस्कृतीच्या इतिहासाच्या जाणकारांची आवश्यकता असते. त्यानंतर आहे चित्रपट. नंबर 1 आपण पाहत आहोत मनोरंजन क्षेत्रातील व्यावसायिक संधी. त्यामध्ये चित्रपट. नंबर 1, चित्रपटांमध्ये कथेशी संबंधित काळाच्या वातावरण निर्मितीचे तसेच पात्रांच्या वेशभूषा, केशभूषा, रंगभूषा इत्यादींचे नियोजन करण्याचे काम कला दिग्दर्शक करतात. या क्षेत्रातही इतिहासाच्या जाणकारांना प्रत्यक्ष कला दिग्दर्शक किंवा कला दिग्दर्शनासाठी सल्लागार म्हणून काम करता येते. नंबर 2, चित्रपटांच्या संवाद लेखनासाठी भाषा व संस्कृतीच्या जाणकारांची आवश्यकता असते. थँक्यू. नेक्स्ट लेक्चर नंबर 13, मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास या पाठाचा नंतर आपण अभ्यास करणार आहोत.